नमस्कार, मी डॉक्टर आरती साठे. शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने काही आरोग्य बिंदूंची ओळख मी तुम्हाला गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये करून दिली आहे. त्याच्यातच आणखीन काही आपण आरोग्य बिंदू बघूया. मला आशा आहे की ते नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरतील. आता सर्वसामान्य आढळणारी व्याधी म्हणजे स्टिफ नेक किंवा मान ताठरणे आणि स्पॉन्डिलायटिस. तर त्याच्यासाठी आपण हे बिंदू बघूया. हा हात, त्या हाताची मूठ जर आपण वळली तर हा जो तुम्हाला फुगवटा दिसतो इथे, अशी एक असं बाहेर येतं, तिथे असा दाब द्यायचा. त्याला हे स्टिफनेकसाठी अतिशय उपयोगी बिंदू आहे. तसंच हे जे मनगट आहे, मनगटाची ही बाजू आणि हे जे हा जॉईंट दिसतं आहे, हाड दिसतं आहे ना, त्याच्या खाली असा हे असा दाब द्यायचा. असं ते सुद्धा स्पॉन्डिलायटिससाठी आणि मानेसाठी अतिशय उपयुक्त आहे. पद्धत तीच, 10 वेळा दाब द्यायचा ऐकायला आणि ते दिवसातून 3 वेळेला. तसंच आता दुसरा एक सतवणारा प्रॉब्लेम म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय, तर पायाच्या शिरा फुगतात, निळ्या दिसतात, रक्तप्रवाह आणण्यामध्ये अडथळा येऊ शकतो आणि पाय भरून येतात. तर इतर उपचारांच्या बरोबर तुम्ही हे हाताचा बिंदू आहे, आता तळहात, हा अंगठ्याच्या खालची हे जे फुगवटा आहे त्याच्या खाली असा इथे दाब द्यायचा. इथे हे बघा, हे व्हेरिकोज व्हेन्ससाठी अतिशय उपयुक्त बिंदू आहे. आता दुसरं म्हणजे मनगट दुखतो, तर काम करून म्हणजे सतत एखाद्या जॉईंटचा वापर केला जातो किंवा हाताचा वापर केला जातो, त्याला मनगट दुखतं. तर मनगट दुखण्यासाठी ही जी मनगटावरची ही जी शेवटची रेषा आहे, तर तिथे असे 2 टेंडन दिसतात किंवा असे स्नायू उभारलेले, त्याच्यामध्ये हा जो बिंदू आहे हा इकडे असा दाब द्यायचा इथे असा. त्याच्यामुळे मनगट दुखी कमी व्हायला मदत होते. आता पुढचा भाग म्हणजे सर्दी झाली असता. आता हे नाकपुडी आहे, त्याचा हा फुगवटा त्याच्या बाजूला लगेच असं दाबायचं सर्दीच्यासाठी. तसंच ओठ आणि नाक याच्यामधला हा बिंदू इथे असं दाब द्यायचा. हे सर्दीसाठी उपयोगी आहे. तसंच डोकेदुखीसाठी ही भुवई आहे, भुवईच्या खाली असं थोडंसं खळग्यासारखं असतं छोटं, तिथे जर दाब दिला तर आपली डोकेदुखी कमी होते. आणि वाऱ्याने बघा डोळ्यातून पाणी येतं किंवा पाणी यायला लागतं सारखं, तर त्याच्यासाठी हे बिंदू उपयोगी आहेत. त्याचा नक्कीच तुम्ही वापर करा, म्हणजे ही जी पद्धत आहे हे वापरा. धन्यवाद.